जग आपल्याला काय म्हणतंय किंवा जग आपल्याबद्दल काय विचार करतंय किंवा कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय याचं नोटिफिकेशन नेहमी बंद करून ठेवा बरं का. तरच तुम्ही आयुष्य तुमचं सुखाने जगू शकतो आणि तरच त्या लोकांपासून थोडंसं तुम्ही दूर राहू शकतो आणि तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आनंदी राहू शकतो. त्यासाठी जग काय म्हणतंय, लोक काय म्हणतात किंवा आपल्याबद्दल कोण किती काय वाईट करतंय किंवा कोण कुठे आपल्याबद्दल काय बोलतंय याचं नोटिफिकेशन नेहमी बंद करून ठेवा. म्हणजे कसं असतं, ज्या गोष्टीचं आपण नोटिफिकेशन ऑन ठेवतो ते गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते. त्याच्यासाठी वाईट गोष्टीचं नोटिफिकेशन बंद करून ठेवायचं. वाईट गोष्टीपासून आपण जेवढं दूर राहता येईल ना तेवढं दूर राहायचं. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे, म्हणजे नवीन काहीतरी गोष्ट आपण आपल्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहोत. तर गुड इव्हनिंगचं टायमिंग झालेली आहे, पण बाहेर ऊन आहे आणि इथे काचेची खिडकी आहे, त्यामुळे तुम्हाला त्या थोडंसं वाईट दिसत असेल की काचेची खिडकी असल्यामुळे बाहेरचं ऊन जे आहे ते खिडकीवरती पडतं असं काचेच्या, आणि आतमध्ये मग असं फेंट म्हणजे ऊन वगैरे असं ऊन दिसल्यासारखं ना दिसत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे तसं दिसत आहे. तर गुड इव्हनिंग. झालं का मग सगळ्यांचं चहा वगैरे? तर आमचा काही चहा झालेला नाही आहे, कारण मला जास्त काही चहाची सवय वगैरे नाही आहे आणि मी जास्त काही चहा वगैरे पित नाही. जास्त म्हटल्यापेक्षा मी पितच नाही, पण कधीतरी माझं क्रेविंग होतं खारी वगैरे, ब्रेड यासोबत गोष्टीसोबत. जर तुम्ही माझे डेली व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला माहिती मी कधी चहा घेते किंवा नाही घेत, किंवा कधी कॉफी वगैरे घेते. तर ह्या सगळ्या गोष्टी डेली ब्लॉग पाहिलात तरच तुम्हाला समजतात, आणि ते क्वेश्चन्स मला डबल तुम्हाला त्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही. तर सध्या उन्हाळा आहे, लिंबू सरबत वगैरे किंवा थंड पेय जितकं पिता येतं ना, थंड जास्त तेवढं थंड पिया. जेवढं डोकं थंड ठेवता येतं ना तेवढं डोकं थंड ठेवा, तरच तुम्ही पण हॅप्पी राहता आणि दुसऱ्यांना पण हॅप्पी राहू देता. तर चहा बंद करा म्हटल्यापेक्षा, म्हणजे आता बंद तर नाही होणार आहे, प्रत्येकाला कसं चहाची सवय वगैरे असते ना, त्याच्यामुळे ते बंद तर नाही होत, पण स्किप करू शकतो थोडंसं. की आता कसं आपण यूट्यूबवरती व्हिडिओज बघायलो की तिथं स्किपचं ऑप्शन येतं, आपल्याला तो बघायचा नसेल ॲडव्हर्टाईज की आपण स्किप करतो. अशाच काहीतरी गोष्टी स्किप करायच्या असतात ज्याच्याने आपल्याला त्रास होत असतो. तर थोडंसं कमी करायचं, थोडंसं स्किप करा, जेणेकरून तब्येत पण हेल्दी राहील आणि त्रास पण होणार नाही आणि थंडपणा थोडासा बॉडीमध्ये राहील आणि तब्येत हेल्दी राहील. तर चला मग बघा, इकडे रातचं बेसडीचं वगैरे हे लावलेलं आहे. तर हळूहळू मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काही गोष्टी दाखवणार आहे माझ्या घरामधल्या. तर बघा, इकडे बेसडीचं वगैरे लावलेलं आहे आणि हे आई म्हणजे आपण लहानपणी स्कूलमध्ये असते वरचं म्हणायचं. पण अगोदर कसं होतं ना की इथले जे पण वेगळ्या काही गोष्टी आहेत त्या पण चेंज झाल्या सगळ्या. आपलं लहानपण असं आहे, म्हणजे आपल्या लेकरांचं पण लहानपण तसंच राहील असं काही नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी चेंज होत असतात. तर खूप साऱ्या गोष्टी पी फॉर पतंग, पॅरोट वगैरे, आता म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या झाल्या. तिथं आईचं पण आहे इकडे, त्याच्यामध्ये पण चेंज आहेत. आपल्या आणि यांच्या शिक्षणामध्ये खूप सारा डिफरन्स आहे बरं का. वेगळं आहे, पण ॲक्टिव्ह आहेत मुलं आपल्यापेक्षा जास्त. आपले मुलं खूप जास्त हुशार आहेत. मी राजचा अनुभव सांगते त्या गोष्टी बरं का, तो तसं आहे म्हणून. तर राज बसला इकडे अभ्यास करत. तर आज घरी आहे, म्हटलं थोडंसं त्याचा अभ्यास वगैरे घेऊयात, कसा करतोय काय करतोय बघूया, पण गपचूप जाऊयात. काय करायला तू? बुक पुढे ठेवलंस काय बघायलास? उभं ठेवलंस का पुढं? अभ्यास नाही? पाणी घेऊन बसतो बाजूला, अभ्यास घेऊन बसतो. कोण पिलं? मग पाणीच प्यायला लागलास, अभ्यास नाही करायला? तर चुपचुप मी बसले व्हिडिओ स्टार्ट करायला. त्याला लगेच लक्षात आलं ना, कारण क्लिअर दिसतंय याच्यासमोर आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये जास्त स्पेस नाही आहे. बघा तो कसं बस. अभ्यास नाही करायचा आहे? राजला बोर्डिंगला टाकायचं बरं का, तो अभ्यास नाही करायला. बघूया तो काय करायला. तर चला, तो त्याचा अभ्यास करायला लागला. एक पार्सल आहे माझं, अभ्यास करायला लागला. आता मी आली इकडच्या रूममध्ये. एक पार्सल आहे फ्लिपकार्टचं आलेलं, 2 दिवस झाला आले. ते मला काही ओपन करणं झालेलंच नाही आहे. म्हटलं आता घरी आहोत तर ओपन करून पण घेऊयात, नाही तर त्याचं कसं असतं ना, ओन्ली 10 डेजमध्ये रिटर्न वगैरे असतं, तर नंतर मग रिटर्न वगैरे पण होत नाही ते. त्याच्यामुळं आता ते पार्सल हे करून घेऊयात. तर बघा, इकडच्या रूममधून अंधार पडतो, कारण आता इकडे आभाळ आल्यासारखं झालं आहे. तिकडे आत्ताच पडलं होतं ऊन. तर ऊन सावली हे नेहमी आयुष्याचा खेळच आहे, तसा उन्हाचा पण खेळच झाला ऊन सावलीचा.
काय सांगता येत नाही रे बाबा कशाचं काय. तर चला हे पार्सल आहे, तुम्हाला दाखवते मी काय आहे. आणि खूप महत्त्वपूर्ण गोष्टी, खूप लागणाऱ्या गोष्टी मी घेत असते, तुम्हाला माहितीच आहे. तर हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि कशासाठी मागवले हे सुद्धा सांगते. तर अगोदर बघू सर्वात महत्त्वाचं हे कसं निघतं. रास्ते छोटी काढते गेले. तर आता मी मोबाईल थोडंसं खाली ठेवते कारण हे ओपन करायचं त्याच्यामुळे. कारण मी कट मारून घेते फक्त, जेव्हा मी बॉक्समधून बाहेर काढेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तुम्ही करा कंटिन्यू. तर आता कट केले मी, बॉक्स काढले बाजूला. तर राज बोलला इकडे मम्मा मी पकडतो, तू सगळं दाखव म्हणे त्यांना. असं पकड थोडंसं. काढलंय मी कट करून, बघू आता काय निघतं आणि कसं निघतं म्हणजे. पण मी उलट्या साईडनी कट केले, ते उलट्या साईडने झाले. इकडच्या साईडने ओपन करायचं इकडे केलं कारण चिकटपट्ट्यांना पूर्ण पॅक लावलं की त्यामुळे समजलं नाही मला ते. तर मी सांगते काय आहे. खूप हॅपी वाटतं कारण आपण ऑनलाईन पण असंच काहीतरी, मी तर असंच परचेस करते की ते खूप वेळेस बघते बरं का, 10 वेळेस ते बघते, त्याचे फीडबॅक वगैरे बघते कसे आहेत, किंवा कोणी कोणी मागवले हे बघते, किंवा कोणा. तर राजकडनं मोबाईल हालत होता ना, इथे बॉक्स ठेवले मी एक छोटासा आणि त्याच्यावरती ठेवून दिलं कारण स्टँड नाही आहे तसं. काय आहे मी सांगते तुम्हाला. खूप दिवसाचं मला घ्यायचं होतं, डीमार्टला जायचं म्हटलं, जाणं काय होत नव्हतं. खूप सारे असे माझी शॉपिंग आहेत, माझ्या गोष्टी आहेत, ते मला डीमार्टला जाऊन शॉपिंग वगैरे करायचे, पण ते काय मला मुहूर्त लागतच नव्हता. म्हणलं आता ह्यापेक्षाही उन्हाळा वगैरे निघून जाईल आणि उन्हाळ्यामध्येच लागणारी ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे म्हणलं आपण मागूयात. किती बेस्ट आहे ना, किती छान आहे, मला खूप आवडलं. म्हणून असा आनंद घ्यायचा ना, आवडणारीच गोष्ट आपल्या आयुष्यात आणायची, आवडणारीच गोष्ट परचेस करायची, आवडणाऱ्याच वस्तू घ्यायच्या असतात, त्याच्यामुळं आपल्याला जास्त आनंद मिळत असतो. नाहीतर उठलं की काही शॉपिंग करायची, तर काही गोष्टी ज्या लागणार नाही आहेत त्या उगीच डस्टबिनमध्ये टाकल्यापेक्षा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या जवळ आणायच्या नसतात, जास्त आवडणाऱ्याच आणायचं, कारण ते आनंदच वेगळं असतो. तर हे बघा, आईस्क्रीम बनवण्यासाठी असं वाटतं ना, हे आईस्क्रीमच आहे आणि हे असं तर खाल्लंच पाहिजे. हे कसलं भारी दिसतंय. राजला लाईट लावायला लावली बरं का, आता तुम्ही म्हणाल तसं चमकायला लावली. खिडकी बंद करतास का रे. तिकडे मागच्या साईडला बल्ब आहे ना, तर आता लावली लाईट, तुम्हाला क्लिअरली छान दिसावं. पण इकडच्या साईडला बल्ब आहे ना, तर असं बल्बमुळं असं लाईटीचं फोकस सगळं इकडेच आहे बरं का, म्हणजे फोकसमध्ये आहोत आपण लाईटीच्या. तर बघा, हे नेव्ही ब्ल्यू कलर आहे. काय आईस्क्रीम ठेवायचं आणि हां आपण आता मस्त मस्त अशा आपल्या फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करूयात. आपण याच्यापासून काय काय बनवणार आहोत आणि याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. तर हे बघा, हे प्लास्टिकचं हे असं आहे, हे पण पूर्ण प्लास्टिकचंच आहे, हे पण प्लास्टिकचंच आहे. आणि हे आपण फ्रीझरमध्ये वरच्या साईडला जर ठेवलं तर पूर्णपणे सेट होतं. जर तुम्हाला मॉर्निंगला दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम वगैरे खायचं असेल तर मी फ्रूट्सचे वगैरे पण आईस्क्रीम बनवणार आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगते काय काय बनवणार आहे. पण ह्याची माहिती देते की हे फ्रीझरमध्ये जर ठेवलं तर 6 बनतात एक टायमिंगला, 6 जणांसाठी होतात हे. आणि आजकाल एक आईस्क्रीम खाऊन कोणी शांत बसतं का, 2 तर लागतं. तुम्हाला तर लागतं बरं का, माझं खूप फेवरेट आहे म्हणून. तर हे येलो कलरमध्ये आहे, हे नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे. आणि हे जे आहे ना, असं पकडायचं, कारण याला हे असं आपण पूर्ण काढलं ना, पण इझिली निघेल का नाही मला माहिती नाही आहे, कारण मला वाटलं होतं हे फायबरमध्ये असेल, असं प्रेस करून त्याला असं वरती काढायचं असेल असं मला वाटलं होतं त्याच्यामध्ये. तर इझिली निघेल, कारण हे आतून एवढं सॉफ्ट आणि एवढं म्हणजे हे आहे ना की इझिली निघेल वाटतंय. हे बघा, हे असं आईस्क्रीम नंतर एक एक काढून घेऊ शकतो असं. आणि जसं घर आहे हे पूर्ण, हे 2 मिनिट पकडा. बघा, ह्याला आईस्क्रीम पूर्णपणे लागतं आणि हे असं आतमधून असं दिसतं. सेट होतं पूर्ण, काढायचं याला. बघूनच तोंडाला पाणी यायला लागले. इथेच नाही, मी जेव्हा ऑनलाईन ऑर्डर करायला होती ना, याच्यामध्ये होते खूप सारे कलर होते, याच्यामध्ये खूप सारे कलर, पण असं वेगवेगळे कलरचं दिसायला होतं ना, वाटलं कसलं भारी आहे ना, किती छान. छोटंसंच आहे. आणि ते बॉक्स पण छोटा होता ना, आता जो ओपन केला
पण मला आणि ते दिसायला होतं, ते ह्याच्यामध्ये मोठं दिसायला होतं. मला वाटलं की मोठा असेल, पण नाही, बॉक्स छोटा होता. पण त्यांनी व्यवस्थितपणे सेट करून दिलं. तर राज पण बोलत होता मम्मा याच्यामध्ये आईस्क्रीमचं नसेल, कारण बॉक्स खूप छोटा आला आहे. आणि काल 2-3 दिवसाखाली पार्सल पण खाली आलं ना, जेव्हा मी पार्सल घ्यायला गेली मलाही वाटत नव्हतं की आतमध्ये आईस्क्रीमचं असेल, कारण बॉक्सची जी साईज होती एवढीच होती, पण त्याने उभं ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ते तसं झालं. हेल्दी आईस्क्रीम मुलाला देऊ शकतो अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये फ्रूटपासून किंवा वेगवेगळ्या गोष्टीपासून आपण नेहमी काही ना काहीतरी बनवत असतो. तसंच मी या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमच्यासोबत खूप छान असं रेसिपी शेअर करणार आहे. त्यामुळे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमचे व्हिडिओ कसा वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लेडीजसाठी तर आपलं चॅनल खूप हेल्पफुल आहे. घरी बसून तुम्हाला खूप छान असे वर्क बघायला भेटतात, शिकायला भेटतात आणि नवीन काहीतरी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला नक्कीच भेटतं. रेसिपी असू देत किंवा मुलाची ॲक्टिव्हिटी असू देत किंवा ज्या काही गोष्टी वगैरे आहेत, उन्हाळ्यामध्ये वगैरे जे काही गोष्टी येतात, थंड पदार्थ, थंड पेय, ते सुद्धा मी टाकत असते. किंवा आता जसं की आता मी कैरीची चटणी वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या हेल्थफुली शिकण्यासाठी महत्त्वाचं आहे ना, त्या सर्व काही गोष्टी मी माझ्या डेली ब्लॉगमध्ये, माझ्या वर्किंग ब्लॉगमध्ये, माझ्या खूप साऱ्या धावपळीमध्ये असं ठरवत असते की माझ्या मैत्रिणीसाठी नवीन काहीतरी घेऊन येऊया त्या व्हिडिओमध्ये. तर नेहमी मी नवीन काहीतरी प्रयत्न करते. तर असं होतं, हे सांगा कसं आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. बाकीचं थोडंसं रातचा मला अभ्यास वगैरे घ्यायचा आहे. लागलाय सध्या स्कूलला सुट्ट्या, मग हा पण त्यांना सुट्ट्या लागल्यात, पण परेशानी आपली खूप होऊन जाते. आता थोडे दिवस झाले राजला सुट्ट्या लागून, पण इतका परेशान करतो ना. अभ्यास कर म्हटलं ना कसं होतं, तेव्हा स्कूल टाईममध्ये अभ्यास कर म्हटलं ना 1-2 तास तरी तो सहज अभ्यास करायला बसायचा. पण आता कसं झालं, दिवसभर आपण त्यांना अभ्यास कर कर म्हणून किती म्हणू शकतो ना, नाही शक्य आहे. बरोबर आहे त्यांचं पण आपल्या तोंडातून एकच शब्द असतं सतत, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. पण नाही, डेमध्ये पूर्ण दिवस नाही करू शकत, मला पण माहिती. आणि जेव्हा स्कूलमध्ये ना त्यांना क्लासवर्क दिलेला असतो ना, तेव्हा आपण घरी आल्यानंतर होमवर्क तरी घेत असतो. पण दिवसामध्ये घेऊन तरी आपण किती घेणार आहोत. पण असं नाही आहे की बिलकुलही नाही घेतलं पाहिजे, पण त्याला दिवसातून 2 तास तरी आपण घ्यायला पाहिजे. आणि मी असे दिवसातून रातचे सेटच करून ठेवलेत, म्हणजे टायमिंगच फिक्स करून ठेवलं आहे की टायमिंग दिवसातून 2 तास घ्यायचं. जर पूर्णपणे म्हणजे असं पूर्णपणे टायमिंग असं 2 तास जर आपण नाही काढू शकलो ना, तर सकाळच्या अगोदर एकदा काढायचं, म्हणजे दुपारच्या अगोदर एकदा 1 तास काढायचा आणि संध्याकाळच्या वेळेस 1 वेळेस, असं तरी 2 तास घ्यायचं. कंटिन्यू नाही बसत असतील तर बोर होतात थोडंसं त्याच्यामुळे. तर जसं तुम्हाला वाटेल तसं टायमिंग सेट करा. दिवसातून 2 तास तरी मुलांचा नक्कीच अभ्यास घ्या. थोडी मी त्याची पण, आता माझं डेचं पण कसं आहे, माझं 7-8 वाजल्यापासून धावपळीचा दिवस सुरू होतो. तर माझे रात्रीच्या 11 सुद्धा वाजत असतात माझ्या कामामुळे, जेवण झोपणं ज्या काही गोष्टी आहेत त्या. तरी तुम्हाला मी रातची ॲक्टिव्हिटी जितकी काय मला दाखवता येईल तुम्हाला मी तितकी दाखवेल. जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करून सांगता येतील ना, तेवढे मी नक्कीच सांगेल. तर आता त्याचा थोडासा अभ्यास घेते, हे ठेवून देते बाजूला. हा व्हिडिओज आता मोठा झाला, याच्यामुळे त्याला कंटिन्यू मी पुढं करणार नाही आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशी